नमस्कार मंडळी, माझ्या या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल. खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं एक होतं, स्पेशल म्हणजे यात काही नाही आहे. आपण साधा सिंपल बटाट्याचे कीस करणार आहोत. एखाद्या वेळेला काय होतं, साबुदाणा भिजत टाकायचा राहून जातो. ही आपल्याला साबुदाणा नसेल तर झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे 4 ते 5 बटाटे घेतले आहेत. ते सोलून आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला ते बटाटे पाण्यात ठेवल्यानंतर गच्च पिळून घ्यायचे आहेत. मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेले आहे आणि बटाट्याचे कीस गच्च पिळून त्यात टाकायचं आहे. 4-5 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचे आहे. त्यामध्ये कूट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकून घेऊ शकता. मी इथे 4 ते 5 बटाट्यासाठी 1 ते 1.5 वाटी कूट टाकलेला आहे, शेंगदाण्याचा कूट, कारण मी बटाटे मोठे घेतलेले होते. आणि आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे 1 चमचा आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता. व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि 4-5 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. तयार झाला आहे आपला उपवासाचा बटाटा कीस. बघू शकता तुम्ही, छान मोकळा झालेला आहे. खरं म्हणजे तुम्ही बटाट्याचं कीस तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता, उपवासाच्या लोणच्यासोबतही खाऊ शकता किंवा आवडत असेल तर लिंबू पिळूनही खाऊ शकता. जसे तुम्हाला आवडत असेल तसं खाऊ शकता. मोकळा सुटसुटीत होतो बटाट्याचा कीस. झटपट होणारी रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली का, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.